भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी अटकेत। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय वसंतलाल चौधरी यांना नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी धुळे येथून अटक केली। जातीवाचक शिवीगाळ आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर असून या प्रकरणी त्यांच्या विरोधात संबंधित कलमांसह अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मागील महिनाभरापासून विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। या क्लिपमध्ये काही राजकीय नेत्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य असल्याचा दावा करण्यात आला आहे। या कथित संभाषणांमध्ये डॉक्टर विजयकुमार गावित, डॉक्टर हिना गावित, रक्षा खडसे, आमदार एकनाथराव खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यासह इतर नेत्यांची नावे असल्याची चर्चा आहे। मात्र या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतरित्या सिद्ध झालेली नाही। या प्रकरणी रोहन शरद गावित यांनी यापूर्वी तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर विजय चौधरी जिल्ह्याबाहेर असल्याचे सांगितले जात होते। अखेर गुरुवारी सायंकाळी LCBच्या पथकाने धुळे येथून त्यांना ताब्यात घेत अटक केली। दरम्यान या प्रकरणाच्या तपासादरम्यान विजय चौधरी यांच्या कुटुंबियांशी संबंधित काही व्यक्तींनाही पोलिसांनी चौकशीसाठी संपर्क साधल्याची माहिती समोर येत आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असून व्हायरल ऑडिओ क्लिपची सत्यता आणि त्यामागील सर्व बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहेत। आतापर्यंत ज्या व्हायरल ऑडिओ क्लिप झालेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस ठाणे या ठिकाणी 2 अॅट्रॉसिटीचे गुन्हे वेगवेगळ्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर अक्कलकुवा पोलीस ठाण्याला एक अॅट्रॉसिटीचा गुन्हा विजय चौधरी यांच्या विरुद्ध दाखल झालेला आहे। येत्या 9 ऑगस्टला आपण विश्व आदिवासी दिन साजरा करतो आहोत आणि दरवर्षी तो विश्व आदिवासी दिन आपण अतिशय उत्स्फूर्ततेने आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करत असतो। मी नंदुरबार नगरवासियांना, नंदुरबार जिल्हावासियांना आवाहन करते की पोलीस त्यांचा कायदेशीर जे काही कार्यवाही आहे ते करतच आहेत। आपण कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। जे काही या अनुषंगाने गुन्हे दाखल करणं आवश्यक आहे ते गुन्हे दाखल झालेले आहेत, आरोपी अटक झालेला आहे। त्याच्यामुळे विश्व आदिवासी दिनाला गालबोट लागेल असं कुठलेही कृत्य आपण करू नये आणि कुठल्याही अफवा पसरवू नयेत। हा दिवस अत्यंत शांततेने, उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पाडता येईल या दृष्टीने नियोजन करावे। पोलीस नेहमीच त्यांच्या बरोबर आहेत, मदतीला आहेत आणि त्या दिवशी रस्त्यावर बंदोबस्तालाही असतील।